नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आलेलो आहोत. सकाळीच आलेलो आहोत. बघा, हे आपलं सोयाबीनचा प्लॉट आहे आणि जे तुम्ही सोयाबीन बघत आहात हे सोयाबीन आहे, हुतुतू सोयाबीन. तर आपण यंदा NTF पद्धतीने सोयाबीन पेरणी केली. नो टेल फार्मिंग, कुठलीच मशागत नाही. तर बघूया, आपल्या सोयाबीनला 16 दिवसाचा कालावधी झालेला आहे. काय ग्रोथ आहे आपल्या सोयाबीनची तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर शेतकरी मित्रांनो, हे आपलं हुतुतू सोयाबीन बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. तर शेतकरी मित्रांनो, हुतुतू सोयाबीनची पेरणी 26 तारखेला केली आणि एकरी बियाणे 25 पेरले आणि खत शेतकरी मित्रांनो 10-26-26 एक बॅग एकरी दिलेली आहे. आणि समोर आहे शेतकरी मित्रांनो प्रभाकर अंकुर सोयाबीन, म्हणजे दोन व्हेरायट्या पेरलेल्या आहे. एक हुतुतू सोयाबीन, एक प्रभाकर अंकुर सोयाबीन. प्रभाकर अंकुरच्या 3 बॅग आहे, हुतुतूच्या 2 आहे. तर यावर्षी अशी लागवड केलेली आहे. तर आपला सुया बघा, 16 इंचचा सुया आहे बघा. आणि तणकट जेव्हा ज्या दिवशी आपण सोयाबीन पेरलं तर आज 16 दिवसाचं वय झालेलं आहे आपल्या सोयाबीन पिकाचं. तर आता तणकट दिसायला सुरुवात झालेली आहे. तणकटाची वाढ होत आहे शेतकरी मित्रांनो बघा. तर समोर जसजसं तणनाशकाला उशीर होईल मारणीला, तसतसं आपल्याला तणकट दिसेल. कारण की आपण जर बिना मशागती केल्यानंतर जर पेरणी केली शेतामध्ये तर तणकट पहिले उगवत नाही, नंतर उगवते. पहिल्यांदा मालच उगवतो. पूर्ण जमिनीचे जे काही जमिनीमधून जे काही पोषक तत्व मिळतात पिकाला, ते पहिले पिकालाच मिळतं, म्हणून पीक लवकर जोमाने निघून येतं. आता पिकाची ही वाढ झालेली आहे, पीक स्ट्रॉंग झालेलं आहे. 16 दिवसाचं पीक आहे. आणि या पद्धतीमध्ये शेतकरी मित्रांनो, आपण जर या पद्धतीने पेरणी केली NTF पद्धत, नो टिल फार्मिंग, काय होतं, पाणी जरी मुसळधार आला तर गायवटत नाही, चांगल्या पद्धतीने सोयाबीन निघून येतं, कुठेच खाडे पडत नाही बघा. आणि सोयाबीन एक नंबर निघून येतं शेतकरी मित्रांनो बघा. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, जमीन फिट बसते, रड बसते. म्हणजे जमीन या काही सोयाबीनचे हे जे झाड आहे शेतकरी मित्रांनो, पूर्ण जमीन आवरल्या जाते, फिट बसल्या जाते, मुळ्याला आवरण बसते आणि पिकाची वाढ जोमाने होते. आता बघा, माझं हे सोयाबीन हुतुतू सोयाबीन 16 दिवसाचं वय आहे या सोयाबीनचं. आणि बघा सोयाबीनची वाढ बघा, चांगले 3-4-5-5 पानाचं सोयाबीन झालेलं आहे. हे बघा हुतुतू सोयाबीन, हे बघा 4 पाणीचं झालेलं आहे आणि चांगलं वाढ होत आहे बघा. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, सोयाबीन निकोप आहे का, अळी नाही. कारण की सोयाबीनला पेरणीपासून आपण 11 दिवसांनी फवारणी केलेली आहे कीटकनाशकाची. आता काय होईल शेतकरी मित्रांनो, पाऊस नाही आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर अळी आलेली आहे. कारण की वातावरण बघा कसं आहे, पोषक वातावरण आहे अळीसाठी, पिकासाठी नाही. या वातावरणात अळी येईल आपल्या सोयाबीन पिकावर. नुकतीच सोयाबीन पिकावरही नाही, कपाशी पिकावरही रोग शोषण करण्याची किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण की पाऊस नाही आहे, गरमाहट आहे. पहिले पाऊस आला, थंडावा निर्माण झाला, नंतर गरमाहट वापसाव होत आहे. तर अशा वातावरणात जे काही आपली खोडमाशी आहे, चक्री भुंगा आहे, हे अंडी घालतात सोयाबीन पिकावर आणि 4-5 दिवसात अंडीमधून अळी बाहेर निघते आणि पानाचा कातरा आपल्या शेतामध्ये दिसून येतो शेतकरी मित्रांनो. तर आपल्या शेतामध्ये तो प्रादुर्भाव कमी आहे, पानाचा कातरा खूप कमी आहे बघा. तर ह्या एक NTF पद्धतीचा फायदा आहे शेतकरी मित्रांनो. कारण की जमीन आपली जास्त नरम नाही आहे, म्हणजे जास्त भुसभुशीत नाही आहे, कारण की वाईच नाही केली. तर ज्या शेतकऱ्यांनी जमीन वाही केलेली आहे ते जमीन भुसभुशीत आहे, अजून फिट बसायची आहे, अजून पाणी याचाच आहे शेतकरी मित्रांनो. असा दळ्याकेबाज पाणी
यायचा आहे. म्हणजे जमीन जोपर्यंत फिट होत नाही तोपर्यंत पिकाच्या मुळाला आधार मिळत नाही, पीक मजबूत होत नाही, तोपर्यंत वाढ होत नाही पिकाची. साधारण स्लोली वाढ होत राहते. तर या NT पद्धतीमध्ये तसं नाही. मी जेव्हा पेरणी केली तर ट्रॅक्टरची डीप देऊन पेरणी करावी लागली. आता ज्या शेतामध्ये वाही केलेली राहते तिथे डीप द्यायचं कामच नाही. पहिलेच नरम राहते रोटावेटरची वावर, नांगरटीची वावरं. तिथे ऑटोमॅटिक पेरणी जी आहे ना डायरेक्ट खोल चाललं जाते. पण जेव्हा मी माझ्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली तर मला डीप देऊन पेरणी करावी लागली. आणि पेरणी करत असताना ट्रॅक्टर इकडं तिकडं सरकत नाही, सरळ जातो. तुम्ही तास बघता, तास बघा सरळ आहे. हा एक फायदा होतो शेतकरी मित्रांनो NTF पद्धतीचा, नो टिल फार्मिंगचा. आपण एकरी 25 किलो बियाणे पेरले, एकरी 10-26 खत दिले आणि सुया आहे आपला 16 इंचाचा. बघा शेतकरी मित्रांनो. आणि एक फवारणी पण झालेली आहे आपली कीटकनाशकाची अलिका. त्याचा फायदा आपल्याला होत आहे. पानाचा कात्रा कमी आहे, अळी नाहीशी झालेली आहे शेतकरी मित्रांनो. असेल एखादा % कुठेतरी पुण्या सोयाबीनच्या झाडावर अळी असेलच, तर जास्त नाही आहे. तुमच्या शेतामध्ये जर सोयाबीनचा कात्रा असा दिसत असेल तर समजून जायचं, याचं प्रमाण जर जास्त दिसत असेल तर समजून जायचं अळी आहे. तर पेरणीपासून 10 दिवसाने 12 दिवसाच्या आत आपली फवारणी आवश्यक आहे सोयाबीन पिकावर, कारण की पाऊस येत नाही आहे. तर आता उरला प्रश्न, शेतकरी मित्रांनो कमेंट करतात की माझ्या शेतामध्ये तणकट जास्त वाढत आहे, सोयाबीनची वाढ ही थोडीशी मंदावलेली आहे, पण आता तणकट जास्त वाढत आहे, पाऊस नाही आहे, ओलावा नाही आहे, तर तणनाशक मारता येत नाही, तर काय उपाय आहे? तर याच्यासाठी एक उपाय आहे शेतकरी मित्रांनो. पाऊस तर येईना नाही का, तर पाऊस येणाऱ्याला बऱ्याचशा भागात पाऊस नाही. शेतकरी पावसाकडे वाट पाहत आहे. आभाळ नाही आहे, आभाळ आता मोकळ झालेलं आहे, वातावरण मोकळं आहे, तर हवा आहे शेतामध्ये. तर हवामानाच्या अंदाजानुसार 15 तारखेच्या समोर पाऊस आहे. तत्पूर्वी तणाची वाढ होत आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये जास्त तणकट आहे त्या शेतकऱ्यांनी एक डवरणी करू शकता. डवरणीनेही तणकट कमी होऊ शकते आणि म्हणजे बरंचसं कमी होते शेतकरी मित्रांनो. 50 ते 60% तणकट डवरणीमुळे कमी होते. आणि उघाड पण आहे, ऊन पण तपत आहे, तणकट सहज मरून जाते. आणि त्याचा एक डवरणीचा एक फायदा पण होतो, माती मोकळी होते आणि 2 तासाच्या मधात माती पांघरून राहते, असे झाकून राहते आणि जमीन पण उलत नाही, पिकालाही ओलावा जास्त दिवस टिकून राहतो डवरणीमुळे नाही का. 30 दिवसाच्या आत डवरणीचा एक फ्रेश तुम्ही देऊ शकता. 30 दिवसाच्या नंतर डवरणी देऊ नका, कारण की पिकाच्या मुळाच्या वाढ होतात, त्या तुटल्या नाही पाहिजे. त्या जर मुळा तुटल्या तर पीक अजून कमजोर होते, कारण की जमिनीमधून बऱ्याचशा मुळ्या तुटल्या जातात आणि पोषक तत्व भेटत नाही, तर वेळ लागतो पुन्हा फुलावर यायला. तर तणनाशक मारण्यासाठी घाई करू नका शेतकरी मित्रांनो, पाणी येईलच. माझं पण तणनाशक मारायचं आहे सोयाबीन पिकावर, पण माझ्या शेतात थोडंफार तणकट कमी आहे, पण आता सुरुवात झालेली आहे. भरपूर तण दिसत आहे माझ्या शेतातही. बघा तणकट आहे माझ्या शेतात, भरपूर तणकट आहे. लहान आहे सध्या, आता निघायला सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं माझं सोयाबीन? तर या 16 दिवसाचं वय झालेलं आहे या हुतुतूला आणि प्रभाकर अंकुरला, आणि वाढ पण जोमानं होत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनची. निकोप आहे, आता फक्त वाट आहे पावसाची. एक जर पाऊस आला तर सोयाबीनची वाढ 8 दिवसात आपल्याला दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तणनाशकाची सोयाबीन पिकावर फवारणी केली का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तणनाशकाची फवारणी करायच्या अगोदर तुम्ही पेरणीपासून 10 दिवसाच्या आत किंवा 12 दिवसाच्या नंतर तुम्ही कीटकनाशकाची फवारणी केली का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या परिसरातलं वातावरण कसं आहे, तुमच्या इकडे पाऊस कसा आहे, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.